नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आज आपली पूर्ण कंपनी दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं सर्वे दादाचं गोडाऊन आहे. इथं पूर्ण वायरिंग वगैरे केली जाते, एम्प्लिफायरची केस वगैरे भरून घेतली जाते. त्यानंतर मित्रांनो, ओमजीच्या गोडाऊनला जाण्याआधी आपला नकाशा लागतो. त्यानंतरला तुम्ही पाहू शकता जेवढे आपले स्पीकर वगैरे येतात ते सगळे आपण इथं लावून घेतो. त्यानंतरला आपण ओमजीच्या गोडाऊनला आल्याच्या नंतरला तुम्ही पाहू शकता इथं टॉप वगैरे रेडी व्हायचं काम चालू होतं. त्याच ठिकाणी आपली CNC मशीन पण होती का ज्याच्यावर आपण बेस प्लाझ्माचं कटिंग वगैरे करतो. त्यानंतरला जे काही नवीन अपडेट असेल ते आपण CNC मशीनवर कटिंग करून घेतो मित्रांनो. त्यानंतरला आपण आलो होतो आपल्या नवीन गोडाऊनकडं. तर तुम्ही पाहू शकता आपले सेटअप रेडी झाले डिस्पॅच होण्यासाठी. बालाजी VS, त्यानंतरला शिव प्लस, त्यानंतरला विघ्नार्ता, म्हणजे भरपूर असे किट आपण रेडी करून ठेवले होते डिस्पॅचसाठी. तुम्ही पाहू शकता. त्यानंतरला आपण आलो होतो ऑफिसमध्ये. तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण आपले ॲक्सेसरीज म्हणजे स्पीकर वगैरे, पायनर, कोणतं मटेरियल आपण टॉपमध्ये टाकतो ते सगळं इथं आपल्या डेमोला होतं. त्यानंतरला तुम्ही पाहू शकता इथं दादाचं ऑफिस होतं. काम होतं आम्हाला 4 बेस. त्यानंतरला आपण आलो होतो आपल्या परत नवीन गोडाऊनकडे. आपल्याला 4 बेस आणि 2 प्लाझ्मा लोड करायचे होते. तर तुम्ही पाहू शकता आपण बेस एका जागेवर लावून घेतले होते. त्यानंतरला विकास दादांनी लगेच बेसला प्लेटा वगैरे लावण्यासाठी घेतल्या होत्या. प्लेटा वगैरे लावून झाल्याच्या नंतरला आपण आलो होतो ओमजीच्या गोडाऊनला. तुम्ही पाहू शकता तिथं ओमजी कटिंग करायचं काम करत होता. आपल्या नवीन टॉपचं म्हणजे ब्रँडचं न्यू अपडेट आहे त्याचं कटिंगचं काम ओमजी तर करत होता. त्यानंतरला आपण ऑफिसमध्ये आल्याच्या नंतरला तुम्ही पाहू शकता भरपूर असे कस्टमर होते वाशिमवरून आलते आपल्या कंपनीला व्हिजिट करण्यासाठी. त्यानंतरला दादाशी ते चर्चा वगैरे करत होते. त्यांना आपण कोटेशन वगैरे दिलं. कोटेशन दिल्याच्या नंतरला काय मटेरियल येतं त्यांना आपल्या डिस्प्लेला दाखवून दिलं. त्यानंतरला आपण आलो होतो नवीन गोडाऊनकडे. तुम्ही पाहू शकता इथं बेस लोड करून झाले होते. एका साईडने आपल्याला ते पलटी करून दुसऱ्या साईडने पण बेस लोड करायचे होते. त्यानंतरला मित्रांनो आपण आलो होतो बाहेरच्या दिशेला. तुम्ही पाहू शकता आपले ब्रँडचे 12 टॉप रेडी झाले होते. त्याला इथं ओमजी कलर वगैरे मारायचं काम करत होता. एकदम उत्कृष्ट अशा पद्धतीने ओमजी इथं आपला कलर वगैरे मारतो. त्यानंतरला खूप इंटरेस्टिंग हा ब्लॉग असणार आहे. तर सगळ्यांनी हा पूर्ण ब्लॉग पाहावा. आपल्या इंस्टाच्या अकाउंटला मी लिंक देणार आहे. त्यानंतरला आपल्या यूट्यूबच्या चॅनलला पण मी पोस्ट करणार आहे ब्लॉग. त्यानंतरला बेस वगैरे लोड करून झाल्याच्या नंतरला लगेच आपण जाळी वगैरे मारायला घेतली होती. तुम्ही पाहू शकता. तर असं होता आजचा आपला दिवस. तुम्हाला